वाघ्याच्या समाधीवरनं अजित पवारांनी सर्व पक्षीयांचे कान टोचलेत। जुने मुद्दे का उकरून काढताय असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। राज्यामध्ये इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत असं अजित पवार म्हणाले। अजित पवारांकडनं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा लक्ष केलं जातंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आता हा सगळा काळ 80ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत। आता ही समाधी काय आज आहे का? आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। जाणून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे। त्यावेळेच्या इतिहास संशोधकारांनी किंवा कोणी जे काय सांगितलं ते केलेलं आहे। एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसवली। त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करू। जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं।